नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बुधवारी माघ पौर्णिमा आहे. पौर्णिमा असल्यामुळे मग आपल्या मुलांना इडापिडा असेल किंवा नजरबाधा होत असेल सतत. आता दरवेळेस काय होतं की आपला मुलगा कुठे बाहेर वगैरे जात नसेल तर घरातल्यांना प्रश्न पडतो की आपल्या मुलांना नजरबाधा वगैरे कशी काय होत असेल, किंवा काही मुलं किरकिर वगैरे करतात लहान मुलं असल्यावर, किंवा मग तुमचे मोठी मुलं आहेत तर तुमच्या मुलगा खूप अभ्यासात प्रयत्न करत आहे पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा घराची म्हणा प्रगती होत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही, सतत काय ना काय घरामध्ये अडथळे येत असतील तर त्यावेळेस काय होतं की घरामध्ये इडापिडा किंवा नजरबाधा वगैरे असेल तर त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये अडचणी येत असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, पौर्णिमा असल्यामुळे तर संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत, कारण की कापुरामध्ये अशी नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. त्यामुळे कापुरासोबत काही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, मुलांची इडापिडा पण दूर होण्यास मदत होते. त्यामुळे मग आजच्या व्हिडिओमधून आपण ही माहिती घेणार आहोत की कापुरासोबत कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होतात आणि घराची आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर काय होतं की पौर्णिमाचा मुहूर्त आहे की मंगळवारी, म्हणजेच की मंगळवारी संध्याकाळी चालू होणार आहे 6:55 तर संपणार आहे संध्याकाळी 7 वाजून, म्हणजे बुधवारी संपणार आहे 7:22 पौर्णिमेचा तिथी राहील. तर या वेळेमध्ये तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत वस्तू जाळायच्या आहेत. त्यामुळे मग तुम्ही काय करायचं आहे, बुधवारी मंगळवारी नाही जाळता येणार कारण की 6:55 पौर्णिमा चालू होणार आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही संध्याकाळीच करायचा आहे. संध्याकाळी मग तुम्ही 6 नंतर केलात तरी पण चालेल. तर काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर पण तुम्ही हा उपाय करू शकता, म्हणजे बुधवारी पौर्णिमा आहे त्यामुळे मग सकाळी पण हा उपाय केला तरी पण चालेल. तर सकाळी हा उपाय करत असताना मग त्या अगोदर काय करायचं आहे, तर आपल्या घरामध्ये दरवेळेस आपण कापूर वगैरे जाळल्यामुळे नकारात्मकता निघून जाते. तर का निघून जाते, कापूर घेत असताना भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, साधा कापूर न घेता, कारण की भीमसेनी कापरामध्ये लवकर प्रभाव पडतो आणि नकारात्मकता शोषून घेते. जर तुम्हाला भीमसेनी कापूर नाही भेटला त्यावेळेस तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता. त्या अगोदर काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये ज्या मुलाला इडापिडा वगैरे असेल किंवा नजरबाधा होत असेल तर खास त्या मुलांसाठी उपाय करायचा आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर त्या मुलाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते पाणी मग आंघोळ करण्यासाठी द्यायचं आहे, कारण की काय होतं की त्या मुलामधील नकारात्मकता निघून जाते. काळ्या तिळाबरोबर 2 थेंब तुम्ही गंगाजल पण टाकू शकता आणि मग तशा पद्धतीने तुमची मुलं लहान असतील तर मग तशा पद्धतीने तुम्ही मग आंघोळ मुलांना घालू शकता. नंतर मग काय करायचं आहे, तर दररोज ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्याचप्रमाणे दररोजच्या प्रमाणे देवपूजा करायची आहे. पण पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आपण काय करतो की आपण देवघरामधील सगळे देव वगैरे उजळून घेतो, देवांचे वस्त्र बदलतो. देवघरामध्ये आपण जे धान्य वगैरे ठेवले आहेत तर ते धान्य वगैरे आपण बदलतो आणि त्यानंतर सगळी देवपूजा वगैरे करून घेतो. आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला की एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तो दिवा प्रज्वलित का करायचा आहे, कारण की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावी, घरामधील मुलांची इडापिडा दूर व्हावी, म्हणून मग देवघरामध्ये एक वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर तो दिवा प्रज्वलित करत असताना एक पंती घ्यायची आहे आणि पंतीमध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर त्या अगोदर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि मग प्लेटामध्ये एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि ते जी तुम्ही पंती घेतली आहे तर ती पंती मग आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. आणि त्यानंतर मग पंतीमध्ये काय करायचं आहे, फूल असलेल्या 2 लवंग टाकायचे आहेत आणि मग एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. कारण की काय होते की ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यामुळे त्या दिव्यामध्ये अशी नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती असते, त्यामुळे सगळी नकारात्मकता घरातील दूर होते. म्हणून मग आपल्या मुलांची इडापिडा वगैरे असेल तर त्या दिव्यामध्ये शोषून घेण्याचं काम करते. तर त्याचप्रमाणे हा जो दिवा आहे तर हा दिवा मग आईनेच आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. तर आईला जर मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस करता येणार नाही, तुम्ही घरातील तुमच्या मोठ्या मुलीला वगैरे हा उपाय करायला सांगितला तरीही चालेल. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही.
त्यावेळेस मग तुम्ही पुढील महिन्यात जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. आता आपण दरवेळेस म्हणतो की मुलांना नजर लागत नाही किंवा आजारी होत नाही. जर आजारी वगैरे असेल, घरीच असून पण आजारी पडत असेल, नजर लागत असेल, तर त्यावेळेस काय होतं की आपल्या आईवडिलांच्या तोंडून पण नकळत मुलांना नजर वगैरे लागते एखादं चांगलं कार्य केल्यानंतर. मग त्यावेळेस काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि मग काळे तीळ घेऊन तुमच्या मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे. आणि मग घराच्या बाहेर काय करायचं आहे, घराच्या बाहेर आता ज्यावेळेस तुम्ही मुलांना बसवणार आहात आसनावरती त्यावेळेस दक्षिण दिशेला चेहरा येणार नाही अशा पद्धतीनेच मग मुलांना बसवायचं आहे. आणि काळे तीळ उतरवून घेत असताना 7 वेळा उतरवायचं आहे आणि घराबाहेर गेल्यानंतर उत्तर दिशेला फेकायचं आहे. ज्यामुळे काय होते की मुलांची जी पण काय नजरबाधा वगैरे आहे तर ती नजरबाधा म्हणा, इडापिडा म्हणा, तर ती घराबाहेर निघून जाते आणि मुलांची प्रगती होते. मुलांना कोणत्या अडचणी वगैरे येत नाहीत. तर तुमच्या घरामध्ये जर 2-3 मुलं असतील, प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळे तीळ घ्यायचे आहे आणि मग अशाच पद्धतीने मग उतारा बनवून बाहेर फेकायचा आहे. आता आपल्याला ज्या कापुरासोबत वस्तू जाळायच्या आहेत त्यावेळेस काय करायचं आहे, एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर त्यावेळेस तुम्ही प्लेट वगैरे घेऊ शकता. आणि भीमसेनी कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही त्यावेळेस साध्या कापराच्या वड्या पण घेऊ शकतात. आणि मग हा उपाय मग संध्याकाळीच करायचा आहे. आणि मग ते भांडं घेतल्यानंतर त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि मगच हा उपाय करायचा आहे. मग देवघरामध्ये ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो तर त्यावेळेस मग भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामधील जी पण काय इडापिडा आहे घराची किंवा कुटुंबाची प्रगती होत नाही किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर त्याबद्दल प्रार्थना करायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरीही चालेल. आणि मग ते भांडं घ्यायचं आहे तुम्ही आणि उंबरट्यावरती जाळायचं आहे घरामध्ये. म्हणजे घराचा जो मेन दरवाजा आहे तिथे तुम्हाला त्या वस्तू जाळायच्या आहेत. एक भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये काळी मिरी एक टाकायची आहे. आणि मग नंतर परत अशाच ज्याप्रमाणे आपण 5 भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्या आहेत तशाच पद्धतीने मग 5 काळी मिरी घ्यायची आहे आणि 5 लवंग घ्यायची आहे. असे एक एक करून जाळायचे आहेत आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ पण टाकायचे आहे. ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. आता ज्यावेळेस आपण उंबरट्यावरती जाळू त्याचप्रमाणे मग घरामध्ये सगळीकडे ते भांडं फिरवायचं आहे. ज्यामुळे काय होतं की घरातील सगळी नकारात्मकता निघून जाते. तर हा उपाय मग करत असताना काय करायचं आहे, घराचा जो तुमचा मेन दरवाजा आहे तर तो दरवाजा उघडा ठेवायचा आहे. आता बऱ्याच महिलांना काय होतं की दरवाजा उघडा ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्यावेळेस कमीत कमी खिडकी तरी उघडी ठेवू शकता. तरी पण खिडकी उघडी ठेवून पण तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत त्या समस्या दूर होतात. त्यामुळे मग आजच्या दिवशी हा आवर्जून उपाय तुम्ही करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.